ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार भाविकहो. सृष्टीच्या आरंभी जेव्हा ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापतींना सृष्टीचा विस्तार करण्याची आज्ञा दिली तेव्हा एक विलक्षण घटना घडली. ही कथा केवळ पिता आणि पुत्रांमधील संघर्षाची नाही, तर त्याही पलीकडे जाऊन ती एका सर्वोच्च आत्मज्ञानाची कथा आहे. जेव्हा देवर्षी नारदांनी दक्षाच्या हजारो पुत्रांना संसाराच्या मायेतून मुक्त करून मोक्षाच्या वाटेवर नेले. आज आपण पाहणार आहोत हर्यश्व आणि शबलाश्वांची अद्भुत कथा. नारद मुनींनी घातलेली ती गूढ कोडी आणि त्या बदल्यात नारदांना मिळालेला तो भयंकर शाप. दक्ष प्रजापतींनी सृष्टी वाढवण्यासाठी प्रथम 10,000 पुत्रांना जन्म दिला, ज्यांना हर्यश्व म्हटले गेले. दक्षाने त्यांना आज्ञा दिली, जा आणि प्रजावृद्धीसाठी तपस्या करा. वडिलांच्या आज्ञेनुसार हर्यश्व पश्चिमेकडील नारायण सरोवर नावाच्या अत्यंत पवित्र स्थानी गेले. तिथे स्नान करून ते तपश्चर्या करत होते. परंतु तिथेच त्यांची भेट देवर्षी नारदांशी झाली. नारदांना वाटले, हे तरुण तर आता या संसारात अडकले, तर त्यांना आत्मसाक्षात्कार कधी होणार. म्हणून त्यांनी त्यांना थांबवले आणि संसाराची नश्वरता समजावून सांगण्यासाठी अत्यंत गूढ अशा आध्यात्मिक कोड्यांच्या स्वरूपात उपदेश केला. नारद मुनी हर्यश्वांना उद्देशून म्हणाले, अरे पुत्रांनो, तुम्ही जग निर्माण करायला निघालात, पण तुम्हाला या जगाचे रहस्य माहीत आहे का? जोपर्यंत तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे शोधत नाही तोपर्यंत तुमचा संसार व्यर्थ आहे. नारदांनी त्यांना जी 8 कोडी घातली आणि हर्यश्वांनी आपल्या शुद्ध बुद्धीने त्यांचा जो अर्थ लावला तो खरोखरच थक्क करणारा आहे. नारदांनी विचारले, असा एक देश जिथे फक्त एकच पुरुष आहे, तो देश कोणता? याचा अर्थ हर्यश्वाने ओळखला की तो पुरुष म्हणजे साक्षात परमेश्वर आणि हे जग तो देश आहे, जिथे सर्वांचा मूळ आश्रय तो एकटा परमात्माच आहे. त्यानंतर नारद म्हणाले, एक असे बीळ ज्याला बाहेर पडण्याचा रस्ता नाही. ते बीळ म्हणजे साक्षात परमात्म्याचे स्वरूप किंवा मोक्षपद होय. ज्याप्रमाणे बिळातून परत येता येत नाही, तसे एकदा का जीव भगवंताला प्राप्त झाला की तो जन्म मृत्यूच्या संसारात परत येत नाही. 3रे आणि 4थे कोडे होते एक अशी व्यभिचारिणी स्त्री जी अनेक रूप धारण करते आणि एक असा पुरुष जो तिचा पती असून तिच्या पाठीमागे वणवण भटकत राहतो. ती स्त्री म्हणजे आपली बुद्धी, जी सत्व, रज आणि तम या 3 गुणांमुळे सतत विचार बदलते, आणि तो पुरुष म्हणजे जीवात्मा, जो बुद्धीच्या आहारी जाऊन स्वातंत्र्य गमावून बसतो. दोन्ही बाजूंनी वाहणारी नदी म्हणजे सृष्टी आणि प्रलय करणारी भगवंतांची माया. नारदांनी पुढे विचारले, 25 पदार्थांपासून बनलेले एक विचित्र घर कोणते? ते घर म्हणजे आपले हे शरीर, जे 25 तत्वांपासून बनले आहे. विचित्र कहाणी असलेला एक हंस म्हणजे सत्य असत्य ओळखणारे आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारे अध्यात्मशास्त्र. आणि शेवटचे कोडे होते एक धारदार चक्र, जे आपोआप आणि सतत फिरत असते. ते म्हणजे कोणालाही न सोडणारे आणि सर्वांचा नाश करणारे काळचक्र. हा उपदेश ऐकून त्या 10,000 हर्यश्वांचे डोळे उघडले. त्यांना प्रपंचाची निरर्थकता समजली आणि ते सर्वजण संसाराचा कायमचा त्याग करून मोक्षपथावर निघून गेले, जिथून ते कधीही परत आले नाहीत. जेव्हा दक्षाला हे समजले
तेव्हा त्याला प्रचंड दुःख झाले. त्याने पुन्हा शबलाश्व नावाचे आणखी 1000 पुत्र निर्माण केले आणि त्यांनाही तपस्येसाठी पाठवले. परंतु तिथे पुन्हा देवर्षी नारद प्रकट झाले. त्यांनी शबलाश्वांनाही त्यांच्या मोठ्या भावांच्याच श्रेष्ठ मार्गाचे अनुसरण करण्याचा उपदेश केला आणि ते 1000 पुत्रही संन्यासी झाले. हे समजताच दक्ष प्रजापतींच्या क्रोधाचा पारा आभाळाला भिडला. राग आणि दुःखाने वेड्या झालेल्या दक्षाने नारद मुनी समोर येताच त्यांना अत्यंत कठोर शब्द सुनावले. अरे पापी, तू साधूच्या वेशात दुष्ट आहेस. तू माझ्या निष्पाप मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेस. म्हणून मी तुला शाप देतो की तुला या त्रैलोक्यात राहण्यासाठी कुठेही स्वतःचे असे हक्काचे ठिकाण मिळणार नाही. तू कायम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहशील. मंडळी, इथेच नारदांची महानता आणि खऱ्या भक्ताची साधुता दिसून येते. दक्षाने एवढा भयंकर शाप देऊनही सूड घेण्याची किंवा उलट शाप देण्याची ताकद असूनही नारद मुनी रागावले नाहीत किंवा त्यांनी प्रतिशाप दिला नाही. उलट त्यांनी हात जोडून अत्यंत शांतपणे आणि हसत मुखाने तो शाप बाढम म्हणजे तसेच होऊ दे असे म्हणून आनंदाने स्वीकारला. नारद मुनी म्हणाले, हे प्रजापती, तुमचा शाप माझ्यासाठी आशीर्वाद आहे. यामुळे मी एका ठिकाणी अडकून न पडता सतत भगवंतांचे नाव घेत पूर्ण विश्वात संचार करू शकेन. दक्षाच्या दृष्टीने तो शाप होता, पण नारदांच्या दृष्टीने ती साक्षात भगवंतांची एक अद्भुत लीला आणि लोककल्याणाची संधी होती. आज नारद मुनी जर एका जागी स्थिर असते तर त्यांनी भक्तीचा आणि नारायण नामाचा प्रसार कसा केला असता. दक्षाने सृष्टीचा विस्तार केला, पण नारदांनी त्या सृष्टीला नारायण नावाचा मुक्तीचा मार्ग दाखवला. संसाराचे खरे स्वरूप उलगडणारी ही देवर्षी नारदांची अद्भुत कोडी आणि स्वतःला शाप मिळूनही जगाच्या कल्याणासाठी सतत भ्रमण करणाऱ्या त्या परमवैष्णवाची ही महान साधुता तुम्हाला कशी वाटली? जर या कथेने तुमच्या हृदयात भक्तीचा ओलावा निर्माण केला असेल तर कमेंट्समध्ये नारायण नारायण नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.